हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती. मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्लाझो पॅन्टची कटिंग. तर इथे बघा, व्हिडिओला आपण सुरुवात करू. तर व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका. आणि चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघा, प्लाझो पॅन्टची कटिंग करायची आहे. ते कापड मी खाली अंथरून घेतलेलं आहे आणि त्यावर हा तयार प्लाझो पॅन्ट ठेवलेला आहे. आणि या प्लाझो पॅन्टचं माप घेऊन आपल्याला सेम याच पद्धतीने प्लाझो पॅन्ट कट करायची आहे. तर ह्या पॅन्टीचा बॉटम खूपच जास्त आहे, जवळजवळ 32 इंचाचा, म्हणजेच त्याचं निम्मं करून 16 इंचाचा बॉटम ह्या प्लाझो पॅन्टचा आहे. तर 16 इंचाचा बॉटम आपल्याला ठेवायचा आहे. आणि ह्या प्लाझो पॅन्टची कटिंग अगदी साधी आणि सोपी पद्धत मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघा, मी पूर्ण माप घेतलेलं आहे प्लाझोचं. आणि आता आपल्याला जे मेन फॅब्रिक मी अंथरून ठेवलेलं आहे त्याचे 4 घड्या आपल्याला घालायचे आहेत. 4 पदरी घडी घालायची आणि घडीची बाजू ही नेहमी आपल्याकडे ठेवायची. तर या पद्धतीने मी कापड एकसारखं करून घेतलेलं आहे. हा प्लाझो जो आहे रेडी प्लाझो, तो आहे 37 उंची. 37 त्याची पूर्ण उंची आहे. बॉटम त्याचं 16 इंच आहे. आणि नेफ्यामधून जे माप आपण घेतो, नेफा उंची, ती साधारणपणे 16 इंचाची आहे. म्हणजे पूर्ण जिथून कमरेपासून ते नेफ्यापर्यंत ही 16 उंचीची आहे. तर चला आता आपण, आणि सीट घेर ह्याचा आहे 42 इंच. तर या मापाचा आपल्याला प्लाझो पॅन्ट कट करायची. तर पूर्ण उंची प्लस आपण 3 इंच वाढवून घेणार आहोत. 4 इंच आपण वाढवून घेणार आहोत. कारण बॉटमला 1 इंच आपण शिलाईमध्ये मारणार आहोत आणि 1.5 इंचाची आपल्याला कमरपट्टी तयार करायची आहे, जिथे आपण इलास्टिक लावणार आहोत. या हिशोबाने आपल्याला पूर्ण उंची प्लस 4 इंच म्हणजे 37, त्याच्यामध्ये 4 इंच एक्स्ट्रा घेऊन पूर्ण उंची माप आपल्याला टाकायचं आहे. या पद्धतीने पूर्ण उंचीचं माप टाकलं. त्यानंतर आपल्याला सीट घेर आपल्या इथं 42 इंचाचे आहेत. तर 42चा चौथा भाग करायचा आणि चौथ्या भागामध्ये 2 इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी. मग हे सीट घेरचं माप आपण टाकून घेतलं. आणि नेफा पट्टी जी आपली असते, तर त्या नेफा आपला 16 इंचाचा आहे. तर 16 इंच प्लस त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे शिलाईसाठी. यानंतर आपल्याला बॉटमचं माप टाकायचं आहे. तर बॉटम आपलं 16 इंचाचं आहे, 32 इंचाचं आहे. ते निम्मं करायचं, त्याचं 16 घ्यायचं आणि 16मध्ये 2 इंच एक्स्ट्रा, म्हणजे आपला 18 इंचाचं बॉटम घ्यायचं आहे. या पद्धतीने शिलाईला तुम्ही 1.5 ते 2 इंचाचं मार्जिन सोडून पूर्ण मापे टाकून घ्यायची. या पद्धतीने आकृतीत तुम्ही बघितलं असेल. आता मी इथे काय करते, जे आपलं मेन प्लाझोचं रेडी प्लाझो आहे तो मी त्या कटिंगवर ठेवून बघते, कुठे कमी जास्त तर माप नाही ना आपलं. तर याप्रमाणे व्यवस्थित ठेवून बघते आणि मग जे आपण मार्किंग केलं आहे ते आपल्याला आता कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, बरोबर आपलं मार्किंग केलेलं आहे. एक्स्ट्राचं जे आपण कापड घेतलं आहे ते शिलाईमध्ये आपलं जाणार आहे. वरच्या बाजूने म्हणा, बाजूच्या बॉटमच्या बाजूने म्हणा, ते बॉटमच्या बाजूने 1 इंच एक्स्ट्रा कटिंगमध्ये शिलाईमध्ये जाणार आहे आणि वरच्या बाजूनेही शिलाईमधून, म्हणून मी 4 इंच एक्स्ट्रा घेतले. आता आपल्याला नेफ्या पट्टीतून शेप देऊन घ्यायचा आहे आणि यानंतर मी पूर्ण याची कटिंग करून घेणार आहे.
तर व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. तर इथे बघा मी आता पूर्ण कटिंग करून घेत आहे. पूर्ण कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला नेफ्यामध्ये कळी लावून घ्यायची आहे. कळी यासाठी लावायची कारण हे मोठं माप आहे आणि शक्यतो कसं असतं जेव्हा आपण साधा पायजामा म्हणा किंवा पटियाला म्हणा किंवा पॅन्ट म्हणा जे काही आपण शिवतो तर त्याला कळी लावली तर आपल्याला व्यवस्थित तो कम्फर्टेबल बसतो आणि चालताना किंवा बसताना कुठेही प्रॉब्लेम येत नाही. यासाठी जेव्हा पण आपण प्लाझो पॅन्ट किंवा कोणत्याही प्रकारचा सलवार शिवत असू तेव्हा कळी नेहमी लावायची. म्हणजे कसं होतं त्या पॅन्ट जेव्हा आपण यूज करतो तेव्हा खूप कम्फर्टेबल वाटतं. तर कळीचं मी तुम्हाला कशी कटिंग करायची आणि हा जो आपण प्लाझो पॅन्ट कट केलेला आहे तो पूर्ण कसा स्टिच करायचा त्याची व्हिडिओही मी आपल्या चॅनेलवर नक्की शेअर करणार आहे. म्हणजे आता हे जे कटिंग केलं आहे ते कशा पद्धतीने स्टिच करायचं त्याची व्हिडिओ मी नक्की शेअर करणार आहे. तर तुम्ही नक्कीच बघा. आणि हे बघा आता आपले प्लाझो पॅन्टचे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत कटिंग करून. आणि आता आपल्याला कळी कट करायची आहे. तर कळी कट करण्यासाठी साधारण 7 ते 8 इंचापर्यंत कापड घ्यायचं आहे आणि असा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. मध्यातून 7 ते 8 इंच घ्यायचं चारी बाजूनी. ज्या पद्धतीने आपण अंब्रेला कट करतो म्हणजे अंब्रेलाचा घेर ज्या पद्धतीने कट करतो त्या पद्धतीनेच हा कळीचा घेर कट करायचा आहे. आणि 2 पार्टमध्ये हा कट करायचा आहे कारण आपल्याला 2 पार्टमध्ये हा जॉईंट करायचा असतो पॅन्टला. तर व्हिडिओत तुम्ही बघू शकता या पद्धतीने कपड्याची घडी घालायची आणि कळी कट करून घ्यायची. तर आपला पूर्ण प्लाझो आता कट करून झालेला आहे आणि आता तो कसा स्टिच करायचा ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर